लाडक्या ताईंनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, मे महिन्याचा हप्ता वाटप. हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण आता 3,000 रुपये आल्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते ना, तुमच्यासाठी खुशखबर आहे. पुढील एका मिनिटात तुम्हाला एवढी मोठी आनंदाची बातमी पाहायला भेटणार आहे ना, की तुम्ही सर्वजण खुश होणार आहात. सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात. फक्त पुढील 1 मिनिट बघा. पुढील 1 मिनिट तुमच्यासाठी एवढा भारी आहे ना लाडक्या बहिणींनो, या अपडेटमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही अशी अपडेट. आणि तुमच्यासाठी आताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आताच ही खुशखबर आलेली आहे आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे. तर काय आहे ती खुशखबर बघा तुम्ही स्क्रीनवरती. माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला, की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. जरी व्हिडिओला लाईक पण नाही केलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, फक्त एवढंच माझं मत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. बघा आता महत्वाची अपडेट, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, पहा स्क्रीनवरती. तर हे बघा, लाडकी बहीण योजना मे हप्त्याबद्दल अपडेट. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. मे महिन्यातच राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल, हे बघा, मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित जमा झाले आहेत. 3,000 रुपये ऑलमोस्ट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता काही टेन्शन नाही. 3,000 रुपये जमा झाले आहेत मार्च आणि एप्रिलचे. आणि हे 2 महिन्याचे पैसे ना या मे महिन्यात देण्यात आले, मार्च आणि एप्रिलचे. तर 3,000 रुपये एकत्रित जमा झाले. मात्र आता मे महिन्याचे 1,500 रुपये कधी जमा होणार याकडे पात्र महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. सर्व बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत की मे महिन्याचे 1,500 रुपये कधी जमा होतील. अखेरकार गुड न्यूज आली, आनंदाची बातमी आली. मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप. बघा आता स्क्रीनवरती त्याबद्दल अपडेट. तर खुशखबर आहे बहिणींनो तुमच्यासाठी. आणि अशी खुशखबर जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. काय झालेलं आहे, हे जे 3,000 रुपये आहेत ना, सर्वांना मिळाले आहेत आतापर्यंत. जरी काही बहिणी थांबलेल्या असतील, ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल, त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. कारण वाटप सुरूच आहे अजून. कारण 730 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. जेव्हा 3,000 रुपये काही बहिणींना आले ना, तेव्हा भरपूर बहिणींना हप्ता आला नव्हता. त्यामुळे त्या बहिणींसाठी 730 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते लगेच GR मध्ये. आणि त्यानुसार ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये लगेच ट्रान्सफर करण्यात आलं DBT मार्फत. आणि त्यामुळेच आता 3,000 रुपये जमा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याकडे वाट बघत आहेत. मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहेत याबद्दल विचारताय. आणि अखेरकार गुड न्यूज पण त्या संदर्भात आलेली आहे, खुशखबर पण त्या संदर्भात आलेली आहे. त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतो. तसेच महत्वाचं लाडक्या बहिणींनो, एक मी तुम्हाला सांगत आहे, लक्षपूर्वक बघा. मे महिन्याचा हप्ता 1,500 रुपये वाटप संदर्भात तर अपडेट तुम्हाला मी देतोच, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. बघा, ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आधार कार्ड बँकेशी लिंक केलं नसेल तर त्यांनी बँकेत जा. बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेशी लिंक करा. कारण जरी तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करणार नाही तर मग तुम्हाला हप्ताच भेटणार नाही. म्हणजे तुम्ही पात्र असून तुम्ही EKYC करून पण तुमचा हप्ता थांबलेला असेल. आणि असंच झालं, भरपूर बहिणींना हप्ता आला नाही. एकच कारण होतं, हे जे काही मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये आले ना, तेव्हा भरपूर बहिणींना आले नव्हतं. तर त्याचं एकच कारण होतं, अजून आधार कार्ड बँकेशी लिंक नाही होतं काही बहिणींचं. आणि त्या बहिणी बँकेत गेल्या काही बहिणी, आणि त्यांनी ते आधार कार्ड बँकेशी लिंक केलं, DBT एनेबल केली आणि लगेच लगेच हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. तुमचा पण हप्ता थांबलेला असेल तर तेवढं करा, बँकेत जा, आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. कारण ते इनेबल असेल तरच हप्ता मिळेल. आणि जर ते इनेबल नसेल तर मग हप्ता तुमचा थांबलेला असेल. ते तेवढं इनेबल करा, DBT एनेबल करा, आधार कार्ड बँकेशी लिंक करा. ओके, चला ठीक आहे. आता आपण मे महिन्याच्या हप्ता संदर्भात, वाटप संदर्भात अपडेट बघणार आहोत. पहा आता स्क्रीनवरती. चला, अखेरकार मी तुम्हाला ती अपडेट देऊन टाकतो. तुम्ही ज्या अपडेटची आतुरतेने वाट बघत होते. हे बघा, समोर आहे तुमच्या संपूर्ण माहिती. हे बघा, राज्य सरकार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपयाचा हप्ता जमा करते. त्याबाबतचा शासन निर्णय आधीच काढण्यात आला होता. त्यानुसार जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राज्यातील महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळेल अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारकडून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हा निधी मंजूर करून वर्ग केला जाईल असं
खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहेत. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेचा निधी लवकरच आता मंजूर होणार आहे असं पण बोललं जात आहे. आणि महत्वाची माहिती इथे काय म्हटलेलं आहे की जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता जमा होईल, परंतु माझ्या माहितीनुसार तुम्हाला 10 जूनच्या पहिलेच हप्ता येऊन जायला पाहिजे. 10 जूनच्या पहिलेच हप्ता तुम्हाला येऊन जायला पाहिजे बहिणींनो. आणि तसंच होऊ शकतं 10 जूनच्या पहिलेच हप्ता येईल, परंतु असं पण सांगितलं जात आहे की 15 तारखेला हप्ता मिळेल म्हणून, 15 जून रोजी हप्ता मिळेल म्हणून. परंतु माझ्या माहितीनुसार 10 जूनच्या पहिलेच हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो, कारण संपूर्ण ॲनालिसिस आणि संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती काढल्यानंतर, संपूर्ण अभ्यास केल्यानंतर अशी माहिती मिळत आहे की 10 जूनच्या पहिले लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल म्हणून. ओके, चला ठीक आहे. इथे जे अपडेट दिलेलं आहे ती अपडेट पण आपण बघितली. इथे 15 तारखेपर्यंत बोललं जात आहे, परंतु मी जो अभ्यास केलेला आहे हप्त्याबद्दल की हप्ता कधी यायला पाहिजे, तर 10 जूनच्या पहिलेच हप्ता येऊ शकतो अशी पण माहिती आहे. चला ठीक आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती आणि महत्त्वाचं खात्रीलायक सूत्रांनी हे सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण विश्वास यावरती ठेवू शकतो. आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर 100% येऊन जाईल, काही टेन्शन नाही. 15 तारीख तर फार लांब झाली. तुम्हाला पहिल्याच आठवड्यात, जूनच्या पहिल्याच आठवड्यात हप्ता येऊ शकतो. चला ठीक आहे. महत्त्वाची माहिती आपण बघितली इथे. आणि आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती पण फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, नवीन असेल तर. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती आहे, पहा आता स्क्रीनवरती. आता हप्ता किती लाडक्या बहिणींना मिळेल मे महिन्याचा हप्ता, त्याबद्दल माहिती आलेली आहे. आणि किती बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, म्हणजे डायरेक्ट कायमचा बंद, त्यांना आता 1 रुपया पण मिळणार नाही, ती संख्या समोर आलेली आहे. बघा, राज्यातील सुमारे 1,70,00,000 पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत. पहिले ही संख्या 2.5 कोटीपर्यंत होती, परंतु आता ती 1,70,00,000 पर्यंत आहे. म्हणजे एवढ्या बहिणी पात्र आहेत, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. समजलं? आता मे महिन्याचा हप्ताही त्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल. म्हणजे 1,70,00,000 बहिणींच्या खात्यामध्येच मे महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? आणि दुसरीकडे आता ही महत्वाची माहिती आहे. दुसरीकडे जवळपास 70 लाख अपात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये येणार नाहीत. 70 लाख बहिणी अपात्र आहेत, म्हणजे 70 लाख बहिणींचा हप्ता बंद आहे. आणि या 70 लाख बहिणींना हे 1500 रुपये आता मे महिन्याचे येणार नाहीत. 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी न झाल्यामुळे राज्यातील जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आणि काही महिलांनी ई-केवायसी केलीच नाही, तर काही महिला नियमात न बसल्यामुळे अपात्र ठरल्या. परिणामी या सर्व महिलांचा मासिक लाभ बंद झाला. ओके, तर ठीक आहे. याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगितली. आता मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑलमोस्ट संपूर्ण माहिती जी जी आज आली होती ती संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून टाकलेली आहे. आता महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो सोन्याचे भाव. 1 मिनिटात सांगतो, बघून घ्या, कारण महिला वर्गांसाठी सोन्याचे भाव जाणून घेणं फार गरजेचं असतं आणि तुम्ही डेली या संदर्भात पण माहिती बघत असतात. पहिले मी तुम्हाला चांदीचा भाव सांगतो. हे बघा, 1 ग्राम चांदीचा भाव 274 रुपये आहे. त्यानंतर 1 किलो चांदीचा भाव 2,74,900 रुपये आहे. चांदीचा भाव आहे हा. तर 1 ग्रामचा 274 रुपये भाव आहे आणि 1 किलो चांदीचा भाव 2,74,900 रुपये आहे. समजलं तुम्हाला? आणि 10 ग्राम चांदीचा 2,740 रुपये भाव आहे. 2,740. ओके, 2,740 पर्यंत 10 ग्रामचा चांदीचा आजचा भाव आणि 1 किलोचा 2,74,900 रुपये. ठीक आहे. सोन्याचा भाव बघा, 18 कॅरेट सोन्याचा भाव तुम्ही बघू शकता 11,703 रुपये आहे. जर तुम्ही आज 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले 18 कॅरेट, तर 11,703 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. यामध्ये 100-200 GST पकडली तर एकदम तुम्हाला बाजाराचे भाव समजतात. मग त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 14,304 रुपये. 22 कॅरेट सोनं जरी तुम्ही खरेदी करायला गेले, आणि महिलांसाठी 22 कॅरेट सोनं फार महत्त्वाचं असतं, कारण यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव एकदम शुद्ध सोनं 15,605 रुपये आजचा 24 कॅरेटचा भाव आपल्याला आज पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. चला ठीक आहे. संपूर्ण माहिती या संदर्भात पण मी तुम्हाला दिली. तर सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मे महिन्याच्या हप्त्याबद्दल 1500 रुपये वाटप संदर्भात माहिती मी तुम्हाला दिली आहे. आणि आजचे गोल्ड रेट सोन्याचे भाव संदर्भात पण अपडेट, गोल्ड रेट संदर्भात पण आणि सिल्वर चांदी संदर्भात पण माहिती तुम्हाला
याच व्हिडिओमध्ये मी देऊन टाकली. चला पटापट या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्याकडे जरी छोटी मोठी जी पण अपडेट आली ना, लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो.